श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मुख्य दारावर पाणी शिंपडण्याची वेळ किती आहे आणि योग्य पद्धत कोणती आहे? किती वाजता पाणी शिंपडावे? मुख्य दारावर पाणी शिंपडण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक आहे की नाही? किंवा आंघोळ न करता मुख्य दारावर पाणी शिंपडले जाऊ शकते? झाडू लावण्यापूर्वी किंवा नंतर पाणी शिंपडले पाहिजे. आणि आणखीन एक प्रश्न निर्माण झाला आहे की मासिक पाळीच्या वेळी आपण आपल्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडू शकतो की मुख्य दारावरच दिवा दान करून त्याला पाण्याची जोडू शकतो? दुसरा प्रश्न असा आहे की आपण दररोज मंदिरात ठेवणाऱ्या पाण्याचे काय करावे, कसे वापरावे? आपण त्याचा वापर अन्नासाठी करू शकतो का? किंवा आपण ते एका वनस्पतीमध्ये ठेवू शकतो का? हे पाणी कसे वापरावे? आणि मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडण्याशी संबंधित तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की फ्लॅटमध्ये अनेक लोक राहतात. यातील काही जण भाड्याच्या घरात राहतात. ते एकाच खोलीत राहत होते. मग त्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दारावर दिवे कसे दान करावे? पाण्याचा निचरा कसा करावा? म्हणजे मुख्य द्वार म्हणून कोणती जागा विचारात घेतली पाहिजे? मुख्य दरवाजाशी संबंधित उपाययोजना कोणत्या ठिकाणी केल्या पाहिजेत? त्यामुळे आजचे व्याख्यान पूर्णपणे तुमच्या प्रश्नांवर आधारित आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ कोणती आणि योग्य पद्धत कोणती हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामुळे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडता का ते पहा. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही रात्री झोपायला जाण्यापूर्वी कंटेनरमध्ये कोणतेही कंटेनर घेऊ शकता. जसे तुम्ही तांब्याचे भांडे घेऊ शकता. जर तांबे नसेल तर तुम्ही पितळ घेऊ शकता. तुम्ही स्टील घेऊ शकता. तुम्ही चांदी घेऊ शकता. तुमच्याकडे उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्तिरेखा. कमळामध्ये थोडेसे गंगाजल घाला आणि त्यात शुद्ध पाणी भरा. आणि गंगाजल नसेल तरी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही केवळ शुद्ध पाण्यानेही कंटेनर भरू शकता. तुमच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेली वाटी ठेवा. आता जसे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जागे व्हाल आणि हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडाल. आता अनेक भक्तांना प्रश्न पडला आहे की आपण हे पाणी अंघोळीपूर्वी शिंपडू शकतो की आंघोळ करणे आवश्यक आहे? मुख्य प्रवेशद्वाराकडे पहा, जिथे सकाळी सर्वात आधी पाणी शिंपडले जाते. जसे स्वयंपाकघरातील पाणी हे पद्धतशीर पद्धतीने केले जाते. घरातील कोणत्याही प्रकारची समस्या असो, कोणत्याही प्रकारची वेदना असो, गरिबी असो किंवा कलह असो, खूप त्रास होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेमुळे त्रस्त आहात. ते बऱ्याच काळापासून संकटात आहे. अशा परिस्थितीत घराच्या स्वयंपाकघरात पाणी ठेवले जाते आणि हे पाणी सकाळी घराच्या मुख्य दारावर शिंपडले जाते. हे पाणी शिंपडल्याने तुमच्या घरातील कोणतीही समस्या लवकर दूर होईल. असे केल्याने घरात आनंद येतो. तणावातूनही तुम्हाला आराम मिळेल. तुम्हाला आजारांपासूनही मुक्ती मिळेल. म्हणजेच मग ती कोणत्याही प्रकारची मानसिक समस्या असो, शारीरिक समस्या असो, आर्थिक संकट असो किंवा तुमच्या घरातील कोणताही वास्तुदोष असो, मग तो कोणत्याही प्रकारचा ग्रहीय दोष असो. कारण असे अनेक वेळा घडते की अनेक लोक अनेक प्रकारच्या दृष्ट ग्रहीय दोषांनी प्रभावित होतात, ज्यामुळे घरातील समस्या नेहमीच राहतात. त्यामुळे तुम्हाला ग्रहीय दोषांच्या प्रभावापासूनही मुक्ती मिळते. अपराधीपणा आणि वडिलांची चूक देखील संपते. त्याचवेळी अनेक लोक असे प्रश्न विचारतात की कोणीतरी त्यांच्यावर काहीतरी केले आहे. त्यांच्या कुटुंबात कोणतीही समस्या नव्हती, परंतु आता काही काळापासून समस्या सातत्याने येत आहेत आणि समस्येतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. जर कोणीही केलेल्या तंत्रमंत्राचा प्रभाव, जरी एखाद्याच्या वाईट डोळ्याचा प्रभाव असला तरी या उपायाने काही दिवसातच आपली समस्या आपोआप नष्ट होते.
म्हणजेच पाण्याचा हा एक थेंब, तर हा रामबाण उपाय आहे. आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या घरातील सर्व समस्यांपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात पाण्याची वाटी ठेवा. तेच पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर रात्रभर भरून आणि सकाळी उठल्यावर शिंपडावे. आता जसे अनेक लोक विचारतात, हे पाणी आपण आपल्या घराच्या मुख्य दारावर कोणत्या वेळी शिंपडावे? त्यामुळे सकाळी सूर्योदयापूर्वी हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडले पाहिजे. यानंतर जर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा शुद्ध पाण्याने किंवा इतर कोणत्याही पाण्याने धुतलाय, तर तुम्ही तो नंतरही धुवू शकता. कोणतीही अडचण नाही. पण हे पाणी सूर्योदयापूर्वी घराच्या मुख्य दारावर शिंपडले पाहिजे. आणि आता जसे तुमचा पुढचा प्रश्न आहे की आपण अंघोळ करून हे पाणी आपल्या घराच्या मुख्य दारावर शिंपडावे की अंघोळ न करता? आपण जे पाणी शिंपडतो त्याचा अर्थ असा आहे की हा एक उपाय आहे, म्हणून आपण अंघोळ केल्यानंतर असे करत नाही. सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात जा. त्यानंतर तुम्ही ते पाणी घेऊन घराच्या मुख्य दाराकडे जाल. मुख्य दरवाजा उघडा आणि नंतर हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. आणि पाणी शिंपडताना तुमच्या पूर्वजांकडे लक्ष द्या. तुमच्या आईकडे लक्ष द्या, कारण असे म्हटले जाते की माता लक्ष्मी सकाळी प्रत्येक दारावर येते. प्रत्येकजण दरवाजाकडे येतो. सर्व दरवाजे बंद होते. ज्याच्या घरात मुख्य दारावर पाणी शिंपडले जाते ती त्याच्या घरात प्रवेश करते. म्हणून तुमच्या मातेमध्ये लक्ष्मी मातेचे ध्यान करा आणि एक प्रकारे ते पाणी तुमच्या घरात शिंपडा. मग तुम्हाला ज्या समस्यांपासून मुक्त व्हायचे आहे त्या समस्यांपासून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल. तंत्रमंत्राच्या प्रभावापासून मुक्त होतात. तुम्ही हे दुरुस्त करू शकता. उदाहरणार्थ, जर घरातील कोणी आजारी असेल तर तुम्ही हे पाणी त्या व्यक्तीला पिण्यासाठी देऊ शकता. आणि हे पाणी इतके शक्तिशाली आहे की हे पाणी प्यायल्याने मोठ्या आजारांपासून आराम मिळतो. म्हणजेच जुनाट आजारा देखील हळूहळू होतात. बऱ्याच वेळा असे घडते की तुम्हाला प्रश्न पडतात की आम्ही औषधं घेत आहोत, परंतु आम्हाला औषध वाटत नाही, औषधांचा परिणाम दिसून येत नाही. म्हणून जर ते पाणी रुग्णाला प्यायला दिले तर खूप चांगली औषधे काम करू लागतात. आणि जसे जर कुटुंबात खूप भांडणे असतील तर नेहमी सुसंवाद नसतो, दोन्हींमध्ये फरक आहे. म्हणून जर कुटुंबातील सर्व सदस्य हे थोडे पाणी प्यायले तर हळूहळू विचारांमध्ये बदल होतात. प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात आणि एकमेकांमध्ये समन्वय निर्माण होऊ लागतो. संघर्ष, कलह कायमचे नाहीसे झाले आहेत. आणि मंदिरात ठेवलेल्या पाण्यासाठी पुढील उपाय काय आहे? तुम्ही दुकान करता का ते पहा. तुमच्याकडे व्यवसायासाठी जागा असल्यास या पाण्यातून दररोज थोडे पाणी घ्या आणि ते दुकानासाठी व्यावसायिक ठिकाणी शिंपडा. यामुळे तुमचा व्यवसाय चांगला होण्याची मदत होईल. म्हणजेच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास येत नाही. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पाणी खूप शक्तिशाली आहे. हे खूप सकारात्मक आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर करून अनेक समस्या सोडवता येतात. उदाहरणार्थ, जर कोणी तुमच्या दुकानाकडे पाहत असेल, अनेक लोक असे प्रश्न विचारतात की कोणीतरी आमचे काम बांधले आहे. म्हणजे एखाद्याच्या वाईट डोळा पूर्वी दुकान खूप चांगले चालत असे. आता जर तो चालत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला लवकरच समस्यांपासून नक्कीच मुक्ती मिळेल आणि तुमच्या व्यवसायात रात्रंदिवस प्रगती होईल. मंदिरात साठवलेले पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पिण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. पण जेव्हा तुमच्या घरात शुद्ध सात्विक अन्न असेल तेव्हा स्वयंपाकघरात त्याचा वापर करा. म्हणजे
कांदे आणि लसूण हे पाणी तुमच्या घरात बनवले असल्यास ते स्वयंपाकासाठी वापरले जाऊ शकत नाही. मग तुम्ही हे पाणी कुटुंबातील लहान सदस्यांनी थोडे एकत्र घेऊन जाऊ शकता आणि उरलेले पाणी तुम्ही तुमच्या घरातील रोपांमध्ये ठेवू शकता. त्यामुळे मंदिरावर ठेवलेले पाणी व्यर्थ आहे असे नाही. काम नाही. या पाण्याचे अनेक उपयोग आहेत. जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर या परत आलेल्या पाण्याने आपण आपल्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकतो. त्यामुळे मंत्रांनी मंत्रमुग्ध केलेले पाणी खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. ते खूप शक्तिशाली आहे आणि आमच्या घराच्या मंदिरावर ठेवलेले पाणी हा देवांचा आशीर्वाद आहे, कारण तो नेहमीच देवांसोबत असतो. जेव्हा देव तिथे असतात तेव्हा त्या पाण्यात सर्व प्रकारची ऊर्जा असते, जी सकारात्मक ऊर्जा असतात. आणि जर आपण या पाण्याचा योग्य प्रकारे वापर केला तर म्हणजेच ते पिणे, ते शिजवणे, घरात पाणी शिंपडणे, मग ते आमच्या समस्या सोडवते. आणि जर कोणतेही काम नियमितपणे केले तर म्हणजे दररोज, मग आम्हाला त्याचा फायदा होतो. कधीकधी तुम्हाला त्याचे फायदेही दिसणार नाहीत. पण जर तुम्ही असा नियम बनवला की दररोज त्याच पाण्याने घराची फवारणी करा, घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडे पेय दिले पाहिजे, पातेल्यात उरलेले पाणी घालून घोळ तयार करावा, दुकानात फेकून द्या, तुमच्या घराच्या व्यावसायिक जागेत फवारणी करा. हे पाणी तुमच्या घराच्या कपाटात, सर्वत्र मुलांच्या पुस्तकांच्या कोठडीत शिंपडून नियमितपणे करा. तुम्हाला चमत्कार नक्कीच दिसतील. त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी शिंपडा. मग तुम्हाला लवकरच त्याचे फायदे दिसतील. परंतु तुम्हाला ते तुमच्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल. तुम्हाला हे काम नियमितपणे दररोज करावे लागेल, तरच तुम्हाला फायदे दिसतील. होय, जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्ही लपवू शकता. सकाळी जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत आहात, तोपर्यंत तुम्ही मंत्रांचा जप करत आहात, तोपर्यंत पाणी उघडे ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही पूजेतून उठाल तेव्हा त्यापूर्वी कोणत्याही थाळीने किंवा वाडक्याने पाणी झाकून घ्या. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ते पाणी उचलाल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळेल. आणि तुम्ही ते पाणी तुमच्या कोणत्याही कामासाठी वापरू शकता. मला आशा आहे दरवाजाजवळ कचरा, जुने बूट किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत, कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. दरवाजाजवळ सुंदर रांगोळी, तोरण किंवा छोटा दिवा लावल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा श्रद्धा आणि सकारात्मक विचारांमुळे अधिक प्रभावी होतो. जर आपण हे काम प्रेमाने आणि चांगल्या हेतूने केले तर त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि वातावरणावर नक्कीच होतो. त्यामुळे रोज सकाळी काही मिनिटे काढून घराच्या मुख्य दरवाजाची स्वच्छता करा, पाणी शिंपडा आणि सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. तुम्हाला हळूहळू जाणवेल की घरातील वातावरण अधिक शांत आणि आनंदी होत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही अशी धार्मिक आणि उपयुक्त माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण घरातील सुख समृद्धी वाढवणाऱ्या आणखीन काही सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.